साथी सर्वांना जय शिवराय. नमस्कार. पॉलिटिक्स नॉलेज स्टेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय. मित्रांनो, काल परवाच एक प्रशांत कोरटकर नावाचा मेंदूमध्ये लकवा भरलेला आणि रेशीमबागेमधून नियंत्रित झालेला जो मेंदू आहे तो शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी गरळ ओकलेली आहे. त्यामुळे आज खरं तर खूप संताप होतो आहे की अशी पिलावळ महाराष्ट्रामध्ये तयार होतीच कशी. ज्यावेळेस हा प्रश्न माझ्यासमोर येतो त्यावेळेस मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने काही चीड येणाऱ्या घटना माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दाभोळकरांची हत्या असेल, पानसरेंची हत्या असेल, गौरी लंकेश यांची हत्या असेल, कलबुर्गी यांची हत्या असेल आणि अलीकडेच भगतसिंग कोश्यारी नावाचे जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेली जी अभद्र टिप्पणी आहे आणि आता हल्ली अलीकडे राहुल सोलापूरकर यांच्याकडून शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती केलेली जी टिप्पणी आहे, मित्रांनो, हे सर्व हे योगायोगाने घडतं का किंवा चुकून घडतं का? तर हे अजिबात चुकून घडत नाही पा. कारण हा जो प्रशांत कोरटकर नावाचा जो व्यक्ती आहे की ज्याचा मेंदू रेशीम बागेमधून नियंत्रित होतो आहे, असा गंजडा भडवा पत्रकार याचं महाराजांबद्दल अशा पद्धतीची जी असणारी जी अभद्र टिप्पणी आहे ती अभद्र टिप्पणी करण्याचं धाडस कसं काय होतं. या मुळाची जर आपण गेलं तर याची जी असणारी जी क्रोनॉलॉजी आहे ती याची क्रोनॉलॉजी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये दाभोळकरांची हत्या करणारे मास्टर माइंड आजही मोकाट आहेत. पानसरेंची हत्या करणारे मास्टर माइंड आजही मोकाट आहेत. शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अभद्र टिप्पणी करणारा हा एक दुसरा रेशीम बागेतला लकवा भरलेला मेंदू अर्थातच राहुल सोलापूरकर हे मोकाट आहेत. आणि त्यामधून असा प्रशांत कोरटकर सारखा विकृत प्रवृत्ती महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी निर्माण होते आहे. खरं तर मित्रांनो, काळ सोकाळ होतो आहे. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकाळ होतो आहे. आता याच्या मुळाची कारण काय आहे याची खरं तर आपण कारणमीमांसा केली पाहिजे. मित्रांनो, जिथून हा विचार नियंत्रित केला जातो आहे तिथे या ठिकाणी आपलीच अर्थात बहुजनांची पोरं या धर्म वाचवण्याच्या नावाखाली तिथं आपलं योगदान देत असतात. आणि त्यामुळं बहुजनांच्या पोरांच्या मेंदूवरती या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी आपला ताबा घेतलेला आहे. आणि त्यामुळे धर्माच्या नावावरती बहुजनांच्या पोरांची माती भडकावणारा या ठिकाणी या ज्या विकृत प्रवृत्ती आहेत या विकृत प्रवृत्तींचं या ठिकाणी अशा पद्धतीचं पुन्हा 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 अशा पद्धतीचं जे धाडस आहे ते धाडस होताना दिसतं आहे. माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये संभाजी भिडेसारखा जो विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे तो माणूस आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावावरती महाराष्ट्रामधील मराठी मुलांची माती भडकावण्याचा प्रयत्न करतो आहे. हा संभाजी भिडे ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा अपमान होतो आहे, शिवाजी महाराजांवरती अभद्र टिप्पणी होती आहे, अशा वेळेला हा कुठे जाऊन बसतो किंवा हा कुठे दडून बसतो याचा शोध या बहुजनांच्या पोरांनी या ठिकाणी घेतला पाहिजे. मित्रांनो, महाराष्ट्राची आपली असणारी जी अस्मिता स्थळं आहेत, आपली जी प्रतीकं आहेत,
आपले जे महापुरुष आहेत, या महापुरुषांच्या विचाराचं अपहरण तिसऱ्या पक्षाकडून या ठिकाणी होता कामा नये, याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तसं जर झालं नाही, तर भविष्यामध्ये अशा प्रकारचे अर्थातच प्रशांत कोरटकरांसारखे रेशीमबागेमधून नियंत्रित होणारे मेंदू तयार होतील, हजारो मेंदू तयार होतील, तेव्हा वेळ आपल्या हातामधून गेलेली असेल. त्यामुळे अशा विकृत प्रवृत्ती निर्माण होणाऱ्या संघटनांपासून आणि आपले माती भडकवणाऱ्या संघटनांपासून महाराष्ट्रामधील मराठी मुलांनी, मराठी पोरांनी यापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या ज्या काय अशा अनुचित घटना आहेत, त्या अनुचित घटना घडणार नाहीत, त्यासाठी आपण आपली असणारी जी वैचारिक कटिबद्धता आहे, ती वैचारिक कटिबद्धता या ठिकाणी जतन केली पाहिजे. आपला वारसा जतन केला पाहिजे. आपला समृद्ध वारसा, आपला समृद्ध विचाराचा जो वारसा आहे, आपला शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा समृद्ध वारसा आहे, आंबेडकरांचा असणारा समतेचा वारसा आहे, शाहू महाराजांचा वारसा आहे, महात्मा फुलेंचा वारसा आहे. हा वारसा या ठिकाणी जाणीवपूर्वक या विकृत प्रवृत्ती त्याच्यावरती हल्ला करण्याचं धाडस या ठिकाणी करतायत. तर अशा विकृत प्रवृत्तींना आपण वेळीच या ठिकाणी आळा घातला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीनं असे लकवा भरलेले नासक्या मेंदूचे प्रशांत कोरटकर सारखे अवलादी या मातीमध्ये निर्माण होणार नाहीत, याची या ठिकाणी आपण या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. जय हिंद, जय शिवराय.